नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आज आपण पुन्हा एक साईट घेऊन आलेलो आहे. ही आपली 2.5 BHKची साईट आहे, हिंजवडी, पुणे. बरं, आता तुम्ही ह्या प्रकारे इथं बघू शकता की इथे आपलं सेफ्टी गेट आहे. सेफ्टी गेटचे इथे आपण आता इथे जाळी लावलेली आहे. ही आपली 1x4ची जाळी आहे, ही आपण लेझर कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं जो सेफ्टी गेट आहे, जसं म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तसंच हा 100% इथं आपण पाईटवूडचा वापर केलेला आहे. तर हे टोटल हा जो डोर आहे हा 34 mm चा डोर आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही इथे हिंजेस बघाल तर हे जे हिंजेस आहे तर हे मार्केटला नॉर्मली लोक MS यूज करतात, MS प्लेटिंगचे. पण इथे आपण जे आहे हिंजेस हे टोटल 100% जे आहे हे 304 आपण इथे यूज केलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण SS 304 हे असं म्हणतो. बरं, आता आपण आतलं बघूया लॉबीमधलं. या कॅमेरामॅन तुम्ही इकडनं या. आता हा जो तुम्ही डोर बघाल ना, हा आपल्या बिल्डरनी आपल्याला डोर दिला होता. तर आता आम्ही काय केलं, इथं हा पूर्ण प्लेन डोर होता. मग आमची जी ही थीम आहे, मग ह्या थीमला हा जो आम्ही पॅटर्न घेतला आहे तो पॅटर्न आम्ही इथं यूज केला आहे. मग ह्या बाजूला इथं आम्ही त्याच्यावरती एक ओव्हरलॅप करून त्याला इथं आम्ही पूर्ण व्हाईट लॅमिनेट देऊन इथं आम्ही त्याला एक टिकली दिली, म्हणजे ही आणि ही थीम आपली पूर्ण 100% ही आपली मॅच होऊन जाईल. बरं, आता इथे जे आहे हे आपलं लॉबी एरियामध्ये केलं आहे. त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही इथं बघू शकता, इथं नंबर ऑफ आपण इथं कंपार्टमेंट दिलेले आहे. ॲक्च्युली हा जो आहे हा शोरॅक आहे, कारण का आपल्या क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की ते मला म्हटलं की साहेब आम्हाला जो शोरॅक आहे हा आम्हाला बाहेर नको आहे, कारण का त्यांचे काही जी बूट आहेत ती काही एक्सपेन्सिव्ह आहेत. तर त्यांचं असं मत होतं की समजा ते कधी ऑफिसला गेले किंवा कुठं गावी गेलेत, कारण का ते आउट स्टेशनला जास्त असतात साहेब. तर ते म्हणे की मग ते महाग शूज असले की मग ते चोरी वगैरे होण्याचं जरा ते शक्यता असते. तर मग त्या गोष्टीला टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर मग आपण काय केलं, इथं त्याला एक खटकी त्यांना एक अवेलेबल होती इथे. त्या खटकीचा आपण इथे उपयोग केला आणि ह्या ठिकाणी आपण त्यांचं इथे शोरॅक मांडलाय. तर इथे दोन्ही बाजूला आपण डोर दिले, याच्यामध्ये नंबर ऑफ कंपार्टमेंट दिले. आणि हे जे आतले कंपार्टमेंट आहेत की ज्याला आपण हे फळ्यामध्ये जे तुम्हाला फळ्या दिसतात हे सगळे मुव्हेबल आहेत, रिमुव्हेबल आहेत. जसं तुम्हाला पाहिजे ते अकॉर्डिंगली तुम्ही याला अरेंजमेंट करू शकताय. आता ह्याच्यामध्ये जे हिंजेस आपण यूज केलेत हे सगळे आपण हेटिकचे हिंजेस यूज केलेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही जर बघाल तर हे जे हँडल आहेत हे हँडल पण आपण बनवलेत बरं का. हे आपले बॉटआउट किंवा रेडीमेड हँडल नाही आहेत, हे हँडल आपण बनवले, इथं पूर्ण तयार केले 18 mm मध्ये. आता हे इथं झाल्यानंतर मग आपण इथं काय केलं, इथं आपण पॅनलिंग केलं. पॅनलिंग केलं तर इथे एक थीम दिली कटआउट, आणि त्याच्या मागे आपण इथं लाईट दिली. आणि वरती इथं तुम्ही बघाल तर इथं आपण WPVC लोअरचा आपण इथं यूज केलेला आहे. बरं, आता आपण सोफा बघूया आणि लिव्हिंग रूम मधलं आपलं टीव्ही युनिट. या कॅमेरामॅन. इथे आपला हा L शेप सोफा आहे. तर हा जो आहे ह्याच्यामध्ये स्टोरेज नाही आहे. ओके. आणि हा जो सोफा आहे हा पूर्ण आपणच बनवला आहे. ह्याच्यामध्ये जे आपलं फोम आहे ते आपण पूर्ण 40 डेन्सिटीचा ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. आणि प्लस ह्याच्यावरचा जो फॅब्रिक आहे हा 100% वॉशेबल आहे. म्हणजे लहान लेकरं आहे, समजा त्यांनी काय ह्याच्यावरती काही पाडलं किंवा काही खराब होतं. आता लहान लेकरं म्हटलं की काही ना काही गोष्टी होत असतात, तर ते इझिली तुम्ही त्याला वाईपआउट किंवा तुम्ही इझिली त्याला क्लीन करू शकता. आणि एकदम कम्फर्ट आहे बसायला. ह्याची आपण जशी व्यक्तिगत आपण ह्याला 4 वर्षाची आपण ह्याला वॉरंटी आपण देतो. तर काही जर याला प्रॉब्लेम असला की डायरेक्ट आपण ह्याला रिपेअर करतो आपण. बरं, त्यानंतर आता तुम्ही इथं बघाल तर इथं आपण टीव्ही युनिट केला आहे. हा जो टीव्ही युनिट आहे हा आपण फुल हाईट घेतलेली आहे ह्याची, म्हणजे पूर्ण हा आपला जवळपास एक 7.5 फुटी विड्थला आहे. आणि हाईट जी आहे ह्याची 9 फूट आहे. वरती आपण सगळे जे आपले स्पॉटलाईट्स आहेत 2 वॅटचे ते घेतलेले आहेत. त्यानंतर खाली इथं जे तुम्ही जर बघाल तर इथं सगळे हँडललेस इथे ड्रॉवर्स आहेत. अगेन ह्याच्यामध्ये पूर्ण आपण इथं फॅब्रिक यूज केलेलं आहे. कारण नॉर्मली जर तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये जे फर्निचर आहेत तर आतल्या बाजूला जे आहेत ते लोक पांढऱ्या कलरचे लॅमिनेट वापरतात. तर आपण तसे पांढरे लॅमिनेट आपण ते यूज करत नाही, आपण फॅब्रिक यूज करतो. कारण का फॅब्रिक जे आहे हे दिसायला खूप सुरेख आणि एकदम डिसेंट दिसतंय. हे तर पूर्ण फॅब्रिक यूज केलंय. त्यानंतर हे जी धार आहे हे धारवरती आपण पूर्ण एज बँड यूज केलेत. तर त्यांनी काय होतं की इथं तुम्हाला जे आहेत हे काळे डाग वगैरे दिसून येत नाही, कारण का नॉर्मली इथं जे आहेत इथं पूर्ण आपण एज बँड यूज केले. तर त्यांनी काय होतं इथं जे काळे डाग आहेत ना ते दिसून येत नाही. कारण नॉर्मली काय होतं की लोक काय करतात की जे लॅमिनेट आहेत लॅमिनेटचे जे पट्टे आहेत ते चिरून इथं लावतात, आणि ज्यावेळेस आपण इथं रंधा मारतो त्यावेळेस ते सगळे काळे डाग दिसतात. तर ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, आपण इथे वरती ते लॅमिनेटच्या पट्ट्या नाही वापरत, 100% आपण इथं एज बँड वापरतो. कारण कामाचं स्टँडर्ड पण हे म्हणतं की जिथं जिथं तुमचे एज आहेत त्या ठिकाणी तुमचे एज बँड 100% यायला पाहिजे.
आणि तेही 1 mm. बरं, त्यानंतर इथे एक आपण प्रोफाईल शटर दिला आहे. प्रोफाईल शटरमध्ये त्यांचा सेटअप बॉक्स वगैरे जे आहे ते यूज करू शकता. ऑटो इंजेस आहेत, अगेन हेटिकचे. बरं, कॅमेरामॅन तुम्ही जरा ह्या बाजूला या. बरं, इथे खूप आपण सुरेख डेस्क असं एक कॅबिनेट असा बनवलेला आहे जो तुम्हाला आवडेल. हा जो आहे हा आपला युटिलिटी कॅबिनेट आहे. आपण ह्या इथे 2 ड्रॉज दिलेले आहेत. त्यानंतर अगेन हे जे हँडल आहेत हे परत आपण बनवलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये परत तुम्हाला कंपार्टमेंट दिसतील. हे 100% रिमूव्हेबल आहे. ह्याला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ह्याला तुम्ही काढू शकताय. आता तुम्ही इथं बघितलं, आता इथं आपण पूर्ण व्हाईट लॅमिनेट यूज केले. तर व्हाईट लॅमिनेट यूज केले तर इथं तुम्ही बघा, इथं तुम्हाला कुठंच काळा दिसणार नाही. सगळीकडे बघा तुम्ही, तुम्हाला पूर्ण व्हाईट दिसणार. तर इथं आपण एज बँडचा यूज केलेला आहे. एज बँडचा यूज त्यासाठीच केला जातो की तुम्हाला जे काळापण आहे ते कुठंच दिसून येत नाही. ठीक आहे. बरं, आता आपण किचन बघूया. या. बरं, हा जो किचन आहे हा आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टँडमचा यूज केलेला आहे. हा 4 इंची ड्रॉ आहे, 6 इंची, 8 इंची, अगेन 8 इंची आणि 8 इंची. बरं, तुम्ही म्हणाल की साहेब हे 4 आणि 6 आणि 8 हे काय? बरं, मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. 4 इंचीचा जो ड्रॉ आहे हा कटलरीसाठी आपला यूज होतो. ह्याच्यामध्ये पीव्हीसीचा मोल्डिंग ट्रे असतो, म्हणजे तुमची जे काही सुरी आहे, काटे चमचे वगैरे आहे त्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये, लायटर वगैरे तुम्ही याच्यामध्ये मांडू शकताय. ऑटो क्लोज आहे, युजर फ्रेंडली आहे आणि 0 मेंटेनन्स आहे. त्यानंतर हा 6 इंची. 6 इंचीमध्ये कसं आहे, कप सॉसर आहे, छोटे डिश आहे. नॉर्मली आपण जे पोहे वगैरे खातो ते छोटे डिश ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. त्यानंतर 8 इंची जो आहे हा पुन्हा खालच्या बाजूला येतो. 8 इंचीमध्ये कसं आपली जी जेवणाची जी ताटं आहेत ते आपण याच्यामध्ये मांडतो. आणि ह्या कडेला जे दिलेत ना 8-8 इंचीचे, हे 2 एमटी आहेत. एमटी ठेवायचं कारण असं आहे की आपले जी पातेलं वगैरे आहेत, जे आपण बाउल वगैरे म्हणतो, किंवा आपले कडे, इझिली आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यानंतर ह्या बाजूला आपलं एक बॉटल पुल आउट दिलं आपण इथे. बॉटल पुल आउट वगैरे तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर इथे एक वेकंट आपण इथे एक शटर दिलेला आहे. जे काही सामान वगैरे आहे, छोटे डबे वगैरे आहेत ते तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर बेसिनच्या बाजूला इथं खाली अगेन आपण इथे 2 शटर दिले. बरं, आता यांना अपोजिट साईडला अजून एक इथे एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्ममध्ये पण आपण काय केले, इथे शटर दिलेत, ह्याच्यामध्ये शेल्फ दिलेत. ह्याचे पण जे शेल्फ आहेत ते रिमूव्हेबल आहेत. म्हणजे आपले जे पिठाचे डबे वगैरे आहेत, जास्त करून तीच अडचण असती की आम्हाला नॉर्मली क्लायंट म्हणतात की दादा पिठाचे डबे हे कुठे ठेवायचे. तर ह्या साईडला आरामात आपण पिठाचे डबे वगैरे ठेवू शकतो. बरं, आता क्रॉकरी दोन्ही बाजूला आपण दिलेत. आता ह्या सिनेरिओमध्ये यांचं असं आहे की यांना इथं खिडकी दिली बिल्डर साहेबांनी, त्यामुळे आता ह्यांची जी चिमणी आहे ती पूर्ण पासआउट झाली. ठीक आहे. मग आता ह्या बाजूला क्रॉकरी आलेत. त्याच्यानंतर इथं खाली परत अगेन आपण एक ओपन पॉकेट दिलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय आहे तुमच्या बरण्या वगैरे तुम्ही मांडू शकताय. सेम अपोजिटला दिले आणि ह्या बाजूला आपण 2 प्रोफाईल शटर घेतले ह्याच्यामध्ये. ठीक आहे. वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता लॉफ्ट दिलेत आपण. आणि ह्या साईडला एक आपलं परत अगेन बेस सिलिंग दिलेलं आहे. जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणतो की बेस सिलिंग आपण घेतो. बेस सिलिंग जो आहे हा फक्त वरनं 3 इंचावरती आपण खाली घेतो बस. कारण का जास्त खाली घेतलं तर एकदम हाईट कमी होते. कारण का आता सहसा कसं आहे की मॅक्झिमम आपण फ्लॅटमध्ये बघतो 9 फुटी हाईट आपल्याला कम्प्लीट मिळत नाही. खूप कोचिंगमध्ये भेटतात आपल्याला 9 फुटी हाईट, पण जास्त करून 8.5, 8.8, 8.9 हे असल्या ह्याच्यात भेटतात. पण त्याच्यामध्ये जर 4-6 इंचाला जर आपण अजून खाली उतरवलं पीओपी, मग खूपच खाली येतं, फॅन पण खाली येतं. आता तुम्ही बघू शकताय फॅन आपला बऱ्यापैकी वरती गेलेला आहे. ठीक आहे. बरं, कॅमेरामॅन आता तुम्ही थोडंसं मागं जावा. बरं, आता ह्या बाजूला ही जी चौकट आहे, चौकटला आपण पॅनेलिंग केलेलं आहे. वरच्या बाजूला पण पूर्ण इथं वुडन थीम घेतलेली आहे. हे इथं पण आपलं पूर्ण वुडन थीम आहे. बरं, आता इथलं जे आहे, इथलं आपलं बॉटआउट येणार आहे. हा ॲक्च्युली आपला डायनिंग एरिया आहे. तर डायनिंग एरियामध्ये इथं आपलं बॉटआउट आहे, म्हणजे डायरेक्ट आपण रेडीमेड जो आहे आपला टेबल आपण इथं ठेवणार आहे. तो आता आपलं 1-2 दिवसामध्ये येईल. तोही फायनल स्टेजला आलेला आहे, ऑलमोस्ट रेडी आहे ते. बरं, आता तुम्ही इथं वरती जर बघाल ना, डायनिंगला आपण इथे एक वेगळी थीम दिलेली आहे. इथं आपलं बेसिक आपण प्रोफाईल लाईट लावलेली आहे. इथं एक पंखा दिला आहे. आणि कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं असं या, तुम्ही ह्या बाजूला या आणि इथं वरच्या बाजूला. आता इथे आपण 2 प्रोफाईल लाईट्स इथं मांडलेले आहेत. त्यानंतर 15-15 वॅटचे सगळे आपले विप्रोचे लाईट इथं आपण लावलेले आहे. आणि त्यानंतर ह्याचे जे सिरीज आहेत ते आपण कसं दिले, सगळे डायगोनली दिलेले आहेत. म्हणजे आपण एक बटन दाबलं की डायगोनली लाईट पेटणार. जसं पाहिजे त्या अकॉर्डिंगली तुम्ही लाईट लावू शकता. सगळे पाहिजे तर सगळे लावा, किंवा तुम्हाला ऑपोजिट पाहिजे तर तुम्ही ऑपोजिटच्या लाईटी लावू शकताय. बरं, आता आपण किड्स रूम बघूया. या कॅमेरामॅन.
बरं कॅमेरामॅन तुम्ही इकडनं दाखवा. ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं इथं आपण पूर्ण वर्क स्टेशन घेतलेलं आहे. हा पूर्ण जवळपास हा 3.5 फूट बाय 9 फुटी पूर्ण आपण फुल घेतलेले आहेत. वरच्या बाजूला आपले नंबर ऑफ आपण डोर्स दिलेले आहेत, म्हणजे जे काही तुमचे फाईल वगैरे आहेत, क्वचित लागणारे आयटम आहेत ते तुम्ही वरती ठेवू शकताय. आणि बाकी जे हँडी जे आपल्याला लागणारे आहेत त्या वस्तू तुम्ही इथे ठेवू शकताय. आतमध्ये अगेन शेल्फ जे आहेत हे सगळे शेल्फ आपले रिमूव्हेबल आहेत. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला जे काय तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही रिमूव्ह करू शकता. बरं, आता आपण इथं पेंट केलेलं आहे, तेव्हा पेंटला हे इथं खराब होऊ नये, कारण का ओपन करताना लहान मुलं आहेत, जोरात खेचलं जातं. तर त्यासाठी सेफ्टीसाठी आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं कॉर्नर्स आहे तिथे आपण अशी चेन लावून देतो. ठीक आहे. तर ह्याच्यातले पण जे शेल्फ आहेत अगेन हे तुमचे रिमूव्हेबल आहे. प्लस सगळ्यांना आपण हेटिजचे आपण हिंजेस टाकलेले आहेत. त्यानंतर हे जे नॉब आहेत किंवा जे हँडल्स आहेत हे पण आपण सगळे टोटल हे 100% भरीव हँडल आहेत, म्हणजे पोकळ नाही आतलं, सगळे भरीव आहे, चांगल्या क्वालिटीचे आहेत, प्युअर SS चे आहेत. ठीक आहे. SS304चे हँडल आहेत, ज्याला पूर्ण वरती ब्लॅक पावडर कोटिंग केलेलं आहे. बरं, त्याच्यानंतर अगेन आपण इथं WPVCचा आपण इथं उपयोग केलेला आहे पॅनलिंगचे इथे. त्याच्या खाली इथं आपण प्रोफाईल लाईट दिलेली आहे. अगेन आपले इथं हँडललेस ड्रॉ आलेले आहेत. परत सगळ्यांना इथं बिडिंग लावलेली आहे. इवन फॅब्रिक जे आहे फॅब्रिकला पण आपण एज बिडिंग लावतो. असं नाही की म्हणजे मार्केटला लोक काय करतात की लॅमिनेटचा यूज झाला किंवा चला फक्त जिथं आपण लॅमिनेट लावतोय तर त्या ठिकाणीच फक्त ते लोक एज बँड यूज करतात. आतलं फॅब्रिक आहे तर मग ते लोक म्हणतात चला लॅमिनेटला चिरून लावूया आपण. आपलं तसं नाही. फॅब्रिक असो किंवा लॅमिनेट असो सगळ्या ठिकाणी 100% आपण एज बँड यूज करतो. आणि हे आमचे जे इन्स्ट्रक्शन आहेत हे आमची पोरं जी आहेत म्हणजे आमची जी टीम आहे आर्ट अँड स्पेसची ही स्ट्रिक्टली फॉलो करते. ठीक आहे. अगेन हे सगळ्यांना गोदरेजचे चॅनल आहेत. पूर्ण कर्वी थीम दिली आहे. जर तुम्ही इथं बघाल तर सगळीकडे आपण पूर्ण कर्वी थीम घेतलेली आहे. त्यानंतर कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथं या. इथं आपण वॉर्डरोब घेतलेला आहे. इथं आपण ह्या अकॉर्डिंगली इथं थीम दिली आहे. हा 25 mm चा डोर आहे. अगेन 100% पाईनवूड. प्लस हे जे हँडल आहे हे सगळे SS चे हँडल आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक सरप्राईज आहे. तर तुम्ही विचाराल आता काय सरप्राईज आहे, तुम्हाला दाखवतो मी. फुल मिरर आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे. कारण का ह्याच्यामध्ये कसं आहे इथं ड्रेसिंग दिलं नाही, कारण का साहेबांचं मत असं होतं की त्यांची छोटी फॅमिली, ते म्हणले की ही जी किड्स रूम आहे हे ॲक्च्युली सर आता IT सेक्टरमध्ये आहेत. तर सर म्हटले की मला हे ऑफिस म्हणून ठेवायची ही रूम. म्हटलं ठीक आहे. मग आता त्यांना ड्रेसिंग पाहिलं होतं पण समोर नको आहे, तर मग आपण त्यांना हे सजेस्ट केलं. मग इथे फुल ड्रेसिंग आपण फुल मिरर दिलेला आहे. याच्यामध्ये 3 डोर आहेत. तो तिसरा जो डोर आहे हा टू अँड फ्रो म्हणजे काय, तुम्ही ह्या साईडला पण याला ऑपरेट करू शकता किंवा ह्याला इथं ढकललं, हे जे 2 दरवाजे आहेत तुम्ही इथं ढकला ह्याला, अगेन तुम्ही इथं ह्याला यूज करू शकता. बरं, आता ह्याच्या बॅक साईडला जर तुम्ही इथं बघितलं तर अगेन इथे सगळे आपण हे अकॉर्डिंगली हे सगळे कस्टमायझेशन आहे, म्हणजे जसं तुमची रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली आपण ह्याला कस्टमायझेशन करतो. मग आता ह्याच्यामध्ये सगळे ड्रॉ दिलेले आहेत इथे. ठीक आहे. ड्रॉ झाले त्यानंतर इथे कप्पे सगळे मांडून दिलेत, कारण का प्रत्येकाकडे कसं जसे कपडे आहेत किंवा पार्टीवेअर वगैरे आहेत जसं जे काय आहे त्या हिशोबाने ते आपण सगळे कप्पे ह्याच्यात मांडलेत. बरं, त्यानंतर इथं आपण एक साईड कपाट दिलंय. ही मॅक्झिमम लोकांची रिक्वायरमेंट असते, म्हणजे आपल्या क्लायंटची जी आहे रिक्वायरमेंट असते की साहेब आम्हाला साईडला काहीतरी डेली वेअरचे जे आपले कपडे आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर इथे आपण जे आहे इथे आपण साईडचं एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. तर जे डेली वेअरचे आपण आहे ते तर ठेवू शकताय. प्लस आता नॉर्मली आपल्या घरी ती एक शिडी असते, नॉर्मली आपण जे यूज करतो ॲल्युमिनियमची शिडी, जे नॉर्मली आपल्याला डीमार्ट वगैरेमध्ये आपल्याला भेटते, तर ती शिडी वगैरे जी आहे ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बरं, कॅमेरा तुम्ही थोडंसं असं फिरून या. बरं, ह्या साईडला आपण इथे एक सीटर दिलेला आहे. हा मुव्हेबल सीटर आहे. ठीक आहे, मुव्हेबल सीटर आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण इथे एक पूर्ण एक कुशन दिलेला आहे. त्यानंतर इथं ह्यांचा देवारा जो आहे क्लायंटचा, ॲक्च्युली हा एक्झिस्टिंग देवारा आहे. क्लायंट म्हणले की साहेब आमचा एक्झिस्टिंग देवाराचा आम्हाला यूज करायचा आहे, कारण का त्यांचे काही फिलिंग्स आहेत त्याच्यावर अटॅच आहेत, खूप जुना देवारा आहे. तर म्हणलं आम्हाला हाच यूज करायचा. म्हणलं ठीक आहे. मग त्याला फक्त आपण इथं पॉलिश केलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण इथं बेस दिला आहे त्यांना. तर बेस कसा आहे की इथं आपण पॅड दिलेला आहे, म्हणजे पूजा करायची वेळेस जे काही पूजेचं सामान वगैरे तुम्ही याच्यावरती मांडू शकताय. त्यानंतर त्याच्या खाली आपण इथं ड्रॉ दिलं आहे आणि त्याला खाली लेग दिलं आहे, म्हणजे इझिली तुम्ही क्लिनिंग वगैरे तुम्ही करू शकताय. बरं, कॅमेरामॅन या आता इथे.
आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं ह्यांचं वॉश बेसिन होता. वॉश बेसिनच्या खाली आपण इथं ग्रेनाइट दिलंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथं खाली एक छोटंसं कॅबिनेट बनवलंय. बरं, आता आपण त्यांची पॅरेंट्स रूम बघूया, किंवा आपण ज्याला बेडरूम 2 ही म्हणूया. या अगेन इथं आपण एक खिडकीच्या बाजूला इथे खटकी होती आपली, त्या बाजूला आपण इथे परत एक सीटर मांडलेला आहे आणि इथे एक समोर आपण एक वॉर्डरोब घेतलाय. तुम्ही इथे या कॅमेरामॅन. बरं, आता ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथं आपण अशी थीम घेतलेली आहे. तर अगेन हा पूर्ण स्लायडिंगचा वॉर्डरोब आहे 100% 25 mm. अगेन ह्याच्यामध्ये पाईनवूडचा आपण यूज केलेला आहे. प्लस ह्याच्यामध्ये जे कंपार्टमेंट्स वगैरे जे आहेत त्यांच्या हिशोबाने आपण क्लायंटच्या हिशोबाने आपण त्याला कस्टमायझेशन केलेलं आहे. वरती लॉफ्ट आहेत आपले. प्लस ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तिथे आपण ड्रेसिंग दिलं आहे, ड्रॉअर आहे, त्यानंतर त्याच्या खाली आपलं इथे एक डोअर्स दिलं आहे आपण. प्लस त्याच्यामध्ये कंपार्टमेंट आहे, जे काही स्टफ आहे तुम्ही ठेवू शकताय. इथे आपलं परत एक डोअर दिलेला आहे आपण, पूर्ण मिरर आहे. त्यानंतर अगेन त्याला साईडला आपण इथे कबड दिलेला आहे. डेलीवेअरचे जे कपडे वगैरे आहेत ते इझिली तुम्ही आरामात इथं स्टोअर करू शकताय. त्यानंतर आपण सगळीकडे जे आहेत इथे पूर्ण जे कर्टन आहेत हे पूर्ण आपण रोमन टाईप कर्टन इथे दिलेलं आहे. पूर्ण प्लेनमध्ये आहे, सिंपल आणि सोबरमध्ये आहे. थीमच्या हिशोबाने आपण कलर घेतलेले आहे मॅचिंग त्याला. या आता आपण बेडरूम नंबर 3 बघूया. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं लांब थांबा. बरं, आता हा जो बेड आहे ना हा आपला कस्टमायझेशन बेड होता. तर ह्याची जी लेंथ आहे ही जवळपास 7 फूट बाय 6.5 फूट हा बेड बनवलेला आहे आपण. तर इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण आपण हाफ राऊंड घेतलेला आहे, वरच्या बाजूला टॉपला पण आणि खाली पण. आणि ह्याच्यामध्ये जे सीझर्स आहेत ज्याला आपण कैच्या म्हणतो लिफ्टिंग सीझर्स, हे आपण 100% आपण हे हेटिकचे यूज केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे पंप आहेत हे 150 किलोचे पंप आपण वापरले आता. आणि ह्याच्या मागे जर इथे जर तुम्ही बघितलं हे आपण पूर्ण कुशन इथं दिलेलं आहे. अगेन हे वॉशेबल कुशन आहे. त्यानंतर इथे आपली खटकी होती, तर मग खटकीचा आपण कसा वापर करायचा, तर मग आम्ही काय केलं त्या खटकीमध्ये आम्ही इथे एक कॅबिनेट इथे ॲड केलं. मग त्याच्यामध्ये जे काही युटिलिटी आयटम्स वगैरे आहे तुम्ही आरामात इथे ठेवू शकताय. त्यानंतर कॅमेरामॅन तुम्ही जरा थोडंसं झूम करून दाखवलं आपल्या फॅमिलीला तर जरा त्यांनाही जरा बघता येईल. ह्या बाजूला आम्ही पूर्ण आहे ना इथे ड्रॉअरला पूर्ण राऊंडिंग घेतलं आहे आम्ही. आता मला माहित नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही, कॅमेरामॅन दिसतंय का बघा जरा, राऊंडिंग दिसतंय का इथे, ही बाजू दिसतीये का प्रॉपर. बरं, इथे आम्ही पूर्ण प्रॉपर राऊंड केलेलं आहे बघा. आणि इथं तुम्ही बघू शकता वरती पण आम्ही एजलाही राऊंड केलेलं आहे. ज्यावेळेस आपला हा ड्रॉअर आपला बंद होतो, बंद झाल्यानंतर प्रॉपर तुम्हाला इथं राऊंडिंग एक थीम बघायला मिळते. तर हे आपण सगळं असं युनिक काम केलेलं आहे. बरं, त्यानंतर ही 6 इंचाची गादी आहे पूर्ण, ही स्लिपवेलची मॅट्रेस आपण इथं यूज केलेली आहे. बरं, तुम्ही आता थोडंसं इथे या. अगेन जसं आपण 2 नंबर बेडरूममध्ये बघितलं सेम त्याचाच रेप्लिका आहे. इथे वॉर्डरोब सेम आहे अगेन. त्यानंतर ह्या बाजूला तुम्ही इथं बघू शकता ड्रेसिंग आहे. कॅमेरामॅन थोडंसं तिकडनं दाखवा. हे बघा ड्रेसिंगमध्ये सगळं तुमचं स्टोरेज आहे. मागे 6 इंचाचं त्याला पॉकेट दिलेलं आहे. अगेन इथे साईडला आपण इथे हे पूर्ण डोर दिलेलं आहे त्याला. जे काही डेलिव्हर आहे ते तुम्ही इथं आयटम ठेवू शकता. आता ह्याला आम्ही जो डिवाइड केला आहे 70-30चा रेशो केलेला आहे. बरं, अशा प्रकारे आता आपली ही जी साईट आहे 2.5 BHK ही कंप्लीट झालेली आहे 100%. आणि सगळ्यांचं आता हेच असतं की दादा हे साईट कितीमध्ये झाली. बरं, आता ह्याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रिकल वर्क, ऑटोमेशन वर्क, फर्निचर वर्क, त्यानंतर थोडंसं सिव्हिल वर्क होतं. आणि हे सगळ्यात ज्या गोष्टी आहे म्हणजे हा जो पूर्ण पॅकेज आहे तर हे आपण टोटल पूर्ण 9 लाखामध्ये ही साईट आपण कंप्लीट केली आहे. तर तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनला आमचा नंबर आहे. आमची फ्री साईट व्हिजिट असते. तुम्ही एक नाही आम्हाला 10 वेळा बोलवा, आम्ही 10 वेळा येऊ. आणि आम्हाला तुम्ही चान्स द्या. आणि तुमचा सपोर्ट जो आहे आमच्या टीमबरोबर, आमच्या चॅनलवर असंच असू द्या. धन्यवाद.